नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून पूजा मांडणी करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची, अगदी सोप्या पद्धतीने सगळेजण ही पूजा करू शकतात, या पद्धतीने आपण ही पूजा कशी करायची पाहणार आहोत. 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर रोजी आलेला आहे. यावर्षी एकूण 4 गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळणार आहे. गुरुवारच्या दिवशी महिला व्रत करून, उपवास करून, पूजा मांडणी करून, कथा वाचून, आरती करून, नैवेद्य दाखवून हे व्रत करत असतात. आता गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे घालून आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ह्या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करू शकतात. ज्यांना सकाळी पूजा मांडणी करणं शक्य नाही त्यांनी दुपारनंतर 3 वाजेनंतर 4, 5, 6 वाजेपर्यंत तुम्ही या पूजेची मांडणीही करू शकतात. प्रत्येक गुरुवारी आपल्याला याच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलून उत्तर पूजा करून आपल्याला ही पूजा उचलायची आहे. गुरुवारी बघा, आपल्याला फरची पुसायची नाही. तुम्ही बुधवारी संध्याकाळी संपूर्ण फरची पुसून घ्या. ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा थोडंसं गंगाजल, गुलाब पाणी, गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्या. अगोदर तुम्हाला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि नंतर त्यावर तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. पाट जरी ठेवला तरी चालेल. यावर एक नवीन स्वच्छ कपडा तुम्हाला टाकायचा आहे. मग तुम्ही लाल कलरचा, केशरी कलरचा, तुमच्याकडे जो पण ब्लाऊज पीस असेल, नवा कोरा तुम्हाला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. कोणती पण तुम्ही पूजा करा. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे. हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. हे दीपदेवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, असं मराठीत मंत्र म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस पूजाही करू शकतात. किंवा तुम्ही दिव्याचा मंत्र येत असेल तर तुम्ही दिव्याचा मंत्र म्हणून दिव्याची पूजा करायची आहे. यानंतर तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो पाठीमागे ठेवला तरी चालेल. त्यानंतर गणपती बाप्पांची प्रथम पूजा करून घ्यायची आहे. जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्या. मूर्ती नसेल तर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या. सुपारीला पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालून घ्या आणि मग ही सुपारी तुम्हाला थोड्याशा तांदळावर ठेवायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती देखील तुम्हाला असंच विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवून घ्यायची आहे. सकाळी देवपूजा करताना आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील पंचामृताने, दुधाने, स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे, घालून घ्यायचा आहे. फोटो असेल तर यानंतर तुम्ही पाठीमागे फोटो ठेवला तरी चालेल. ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी मूर्ती ठेवा आणि ज्यांच्याकडे मूर्ती आणि फोटो काहीच नाही त्यांनी नुसता कलश मांडून आपली जी व्रतपुस्तिका असते ती साईडला ठेवून पूजा केली तरी चालेल. यानंतर कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करण्यासाठी तांब्या स्वच्छ करून घ्या. यात पाणी भरून घ्या. यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, थोडेसे अक्षदा, त्याचप्रमाणे एखादं फूल टाका. त्यानंतर या दिवशी 5 झाडांच्या पत्रीला महत्त्व आहे. 5 फळांच्या, फुलांच्या, झाडांची पानं तुम्हाला आणायची आहे आणि ही पत्री तुम्ही मागे ठेवली तरी चालेल किंवा कलशात तुम्ही सर्व पत्री ठेवली तरी चालेल. या ठिकाणी मी कलशात आंब्याची पानं, विड्याची पानं आणि सर्व पत्री ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर कलश स्थापन करण्याच्या अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. आता मी इथे एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे, जेणेकरून हे तांदूळ पुन्हा आपल्याला उचलून घेता येईल, कारण प्रत्येक पूजेच्या वेळेस आपल्याला ह्याच वस्तू पुन्हा वापरायच्या आहेत. तांदळावर आपण हा कलश ठेवून घ्यायचा. कलशावर पाठीमागून एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि पुढे आपल्याला कुंकवाची 5 बोटं उमटवून घ्यायची आहे. आपण ह्या पूजेमध्ये ज्या ज्या वस्तू वापरणार आहोत त्या वस्तू आपल्याला पुन्हा पुढच्या गुरुवारी वापरायच्या आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा. पाण्याने भरलेला नारळ असावा. नारळाची शेंडी वर येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. माता लक्ष्मी स्वरूप आपण कलश स्थापन करत असतो. त्यामुळे तुमच्याकडे जर का असे विविध प्रकारचे डिझाईनचे मुखवटे असतील माता लक्ष्मीचे तर नक्कीच तुम्ही ते कलशाला, नारळाला लावू शकतात. आता बघा, हल्ली खूप छान छान मुखवटे मिळतात, खड्यांचे, डिझाईनचे. तुम्हाला जसा मुखवटा आणायचा असेल तुम्ही तो आणा आणि नारळाला या पद्धतीने लावा. त्यानंतर मुखवट्याला तुम्हाला कानातले, टिकली, नथ
अशा वेगवेगळ्या वस्तू घालून सजवायचं आहे। त्यानंतर कलशाला तुम्ही घरी ब्लाऊज पीसची साडी बनवून घालू शकतात किंवा रेडीमेड ज्या भेटतात साड्या किंवा वस्त्र, ते वस्त्र आणून तुम्ही परिधान करू शकतात। कलशाला त्यानंतर मंगळसूत्र, गळ्यातलं तुमच्याकडे जी दागिने असतील ते घालून तुम्ही छान सजवू शकतात किंवा साधा कलश जरी तुम्ही मांडला तरी चालणार आहे। ज्यांना एवढी मोठी पूजा करणं शक्य नाही त्यांनी अगदी साधा कलश मांडून त्याची हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा केली तरी चालेल। नंतर पानाचा विडा ठेवायचा आहे। जोड पानं घ्या, त्यावर 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड, खारी, खोबरं, बदाम 5 वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे। त्यानंतर आपण मांडलेल्या पूजेची पूजा करायची आहे। सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता, जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल, दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा। माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावा। माता लक्ष्मीला लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, असेल तर नक्कीच अर्पण करा, नसेल तर गुलाबाचं किंवा झेंडूचं फूल अर्पण केलं तरी चालेल। त्यानंतर आपण जो विडा मांडलेला आहे त्याला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचा आहे। यानंतर आपण जो कलश मांडलेला आहे या कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे। या दिवशी ही पूजा करताना तुम्ही माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणू शकतात। बीज मंत्र म्हटला तरी चालेल किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हटलं तरी चालेल किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल। त्यानंतर कोणतीही तुम्ही 5 प्रकारची फळं तुम्हाला इथे ठेवायची आहे। इथे जागा नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये बाजूला ठेवली तरी चालेल। सर्व पूजेला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। देवीला वेणी घालून घ्यायची आहे। प्रत्येक गुरुवारी शक्य झाल्यास प्रत्येक गुरुवारी देवीला वेणी घालायची आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये तुम्ही इथे दूध, साखर, खडी साखर नैवेद्य म्हणून दाखवू शकतात। अगोदर पाण्याने भरीव चौकन काढून घ्या, त्यावर तुम्हाला नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि 3 वेळा पाणी तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हणायचं आहे किंवा हे माता लक्ष्मी तुम्हाला मी दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवला आहे, तो गोड मानून घ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही या पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवू शकतात। तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंख ठेवू शकतात। तुम्ही आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे, आपल्या डाव्या हाताला तुम्ही घंटी ठेवू शकतात। जागा जर का पाटावर कमी असेल तर तुम्ही शंख आणि घंटी नाही ठेवली तरी चालेल। त्यानंतर तुम्ही पूजेच्या दोन्ही बाजूला छान समया देखील प्रज्वलित करून घेऊ शकतात। अगोदर तुम्ही समया प्रज्वलित करून त्याची पूजा करून घ्या। नंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही छोटा लावला तरी चालेल। एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे। सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घ्या। त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी व्रत याची ही कहाणीची पुस्तिका आहे, ही पुस्तिका आपल्याला आणायची आहे। या पुस्तिकेला देखील आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे। पुस्तिकेला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्याची पूजा करून घ्यायची आहे। ही झाली साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी। आता तुम्ही ही पूजेची मांडणी सकाळी करू शकतात, संध्याकाळी तुम्ही व्रत कहाणी वाचली तरी चालेल किंवा पूजा मांडणी करून तुमच्याकडे वेळ असेल तर लगेच तुम्ही ही कहाणी वाचली तरी चालणार आहे। यानंतर आपण जी पूजा मांडलेली आहे या पूजेला आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून याने ओवाळून घ्यायचं आहे। आपण ही पूजा आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान या सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी करत असतो। आपल्या घरात धनधान्याची कमतरता पडू नये, घरात सर्वांची प्रगती व्हावी, कामात पतीला यश मिळावं यासाठी ही पूजा करत असतो। माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी ही पूजा करत असतो। प्रत्येक गुरुवारी आपण आवर्जून आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। अतिशय प्रभावी असं हे हळदीचं लेपन आहे। याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी हरी हे असतात, म्हणजेच श्रीहरी भगवान विष्णू हे असतातच। म्हणून सकाळी दरवाजाला आंब्याचं तोरण लावा, हळदीचं लेपन करा। या पद्धतीने आपण ही पूजा मांडणी करायची आहे। यानंतर आपल्याला कहाणी वाचायची आहे। कहाणी तुम्ही संध्याकाळी वाचली तरी चालेल। ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी दुपारी पूजा केली तरी चालेल। त्याचप्रमाणे सुवासिन महिला, कुमारिका ही पूजा करू शकतात। अगदी विधवा जरी महिला असतील तरी त्या त्यांच्या पुढच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी ही पूजा करू शकतात। पुरुष मंडळी देखील ही पूजा करू शकतात। आता आपल्याला या दिवशी संध्याकाळी सात्विक भोजन करायचं आहे
अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करायची। आरतीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची, नंतर माता लक्ष्मीची आरती करू शकतात, नंतर घालीन लोटांगण प्रार्थना घेऊ शकतात आणि यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे। तुम्ही जे नैवेद्याचं ताट माता लक्ष्मीला दाखवणार आहात ते थोड्या वेळ तसंच ठेवा आणि त्यानंतर स्वतः ते तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकतात। त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे। आता या पूजेमध्ये आपण जो कलश, जे नारळ ठेवला आहे, त्याचप्रमाणे जे तांदूळ ठेवले आहे, विड्याच्या पानावर जे खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी या वस्तू ठेवलेल्या आहे, आपल्याला या वस्तू दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर व्यवस्थित उचलून ठेवायच्या आहे आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला ह्याच वस्तू पुन्हा पूजेसाठी वापरायच्या आहेत। त्याचप्रमाणे बघा प्रत्येक गुरुवारी आपल्याला नवीन वस्तू आणायच्या नाही, तर याच वस्तू वापरायच्या। जी फुलं असतील ती निर्माल्यात टाका, फळे असतील ते फळे तुम्ही खाऊन घ्या, जे पाणी लोट्यात ठेवलेलं आहे हे पाणी तुम्ही झाडात टाका। या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे। पूजा मांडणी करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, आमच्यावर तुमचा अखंड कृपा आशीर्वाद असू द्या। मी केलेली ही साधी भोळी पूजा ही गोड मानून घ्या। घरात कधीच कशाचीच कमतरता पडू देऊ नका। घरात तुमचा अखंड वास असू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही लक्ष्मी अष्टक आवर्जून वाचायचं आहे। या पुस्तिकेमध्ये शेवटच्या पानावर लक्ष्मी अष्टक दिलेला आहे, त्याचं तुम्ही पठण करू शकतात। 16 वेळा तुम्ही लक्ष्मी अष्टक पठण करा। श्री सुक्तमचं तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करा। पुरुष सुक्ताचं पठण करा। विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठण करा।